Hello student, welcome back to Decoder Pro. If you are studying in SPPU second year computer engineering under the 2024 pattern, this video is specially for you. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन अँड मायक्रो प्रोसेसर या सब्जेक्टमधील सर्व 5 युनिटचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. In this video, I will explain what exactly we study in each unit and why these topics are important from examination point of view. So without wasting any time, let's start with unit number 1. Unit number 1, computer evaluation and performance. Now let's start with the unit number 1, computer evaluation and performance. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, युनिट आहे. या युनिटमध्ये आपण कॉम्प्युटरचा डेव्हलपमेंट कसा झाला, डिफरंट जनरेशन ऑफ कॉम्प्युटर्स आणि कॉम्प्युटर सिस्टमचे परफॉर्मन्स कशावर डिपेंड आहे आपण हे शिकलो आहे. आणि बेसिकली दिस युनिट टेल्स अस हाऊ कॉम्प्युटर इव्हॉल्व्ड फ्रॉम vacuum tubes to modern processor and how parameters like clock speed, execution time, and response time affect the performance of computer system. या युनिटमध्ये आपण रिस्क CIS की आर्किटेक्चरमध्ये डिफरन्स देखील आपण बघितलो आहे. त्यामुळे कॉम्प्युटर आर्किटेक्चरचे बेसिक फाउंडेशन समजण्यासाठी हा युनिट खूप इम्पॉर्टंट आहे. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द युनिट नंबर 2, मेमरी मॅनेजमेंट. या युनिटमध्ये कॉम्प्युटर मेमरी सिस्टीम कसे ऑर्गनाइज केले जाते हे आपण बघितलो आहे. इन दिस युनिट वी स्टडी मेमरी हायरार्की, कॅश मेमरी, व्हर्च्युअल मेमरी, पेजिंग अँड डिफरंट मॅपिंग टेक्निक आपण बघितलो आहे. आपल्या प्रोसेसरला फास्ट ॲक्सेस मिळावा यासाठी कॅश मेमरी कशी काम करते, कसे वर्क करते आणि प्रायमरी मेमरी व सेकंडरी मेमरी यांच्यामधील रिलेशनशिप काय आहे हे या युनिटमध्ये आपण बघितलो आहे. ओव्हरऑल दिस युनिट हेल्प्स us understand how data is stored and accessed efficiently inside a computer system. Now comes one of the most important unit of the subject, that is the unit number 3, introduction to 8086 microprocessor. या युनिटमध्ये आपण 8086 मायक्रोप्रोसेसरची कंप्लीट आर्किटेक्चर, रजिस्टर ऑर्गनायझेशन, ॲड्रेसिंग मोड आणि इन्स्ट्रक्शन सेट आपण बघितलो आहे. Basically, we learn how the 8086 processor works internally and how instructions are executed. Bus interface unit, execution unit, ALU आणि रजिस्टर यांचे फंक्शन देखील या युनिटमध्ये आपण बघितलो आहे. Since 8086 is the foundation of microprocessor, this unit is extremely important from examination from point of view. Moving towards unit number 4, memory organization and interrupts. In this unit, we learn how memory is divided into different segments and how physical address are generated. Hardware interrupts, software interrupts आणि इंटरप्ट सर्व्हिस रुटीन याची वर्किंग देखील आपण या युनिटमध्ये आपण बघितलो आहे आणि समजून घेतलो आहे आपण. ओव्हरऑल दिस युनिट एक्सप्लेन हाऊ द प्रोसेसर हँडल्स एक्सटर्नल अँड इंटरनल इव्हेंट एफिशियंटली. फायनली लेट्स डिस्कस युनिट नंबर 5, पॅरल ऑर्गनायझेशन. या युनिटमध्ये आपण मल्टी प्रोसेसर सिस्टम आणि पॅरल प्रोसेसिंगची कन्सेप्ट आपण शिकलो आहे. वी स्टडी फ्लिन्स टॅक्झॉनॉमी, सिमेट्रिक मल्टीप्रोसेसर ऑर्गनायझेशन, UMA अँड NUMA याचे आर्किटेक्चर. या युनिटमध्ये रिस्क आर्किटेक्चर आणि CISC आर्किटेक्चरमधील कंपॅरिझन आपण बघितलो आहे. ओव्हरऑल दिस युनिट एक्सप्लेन हाऊ मल्टिपल प्रोसेसर वर्क टुगेदर to improve the performance of computer system and achieve faster execution. So student, these are the 5 units of computer organization and microprocessor. चला तर मग बघूया आपण युनिट नंबर 1 याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. युनिट 1, कॉम्प्युटर इव्हॉल्युशन अँड परफॉर्मन्स. चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, नवीन अपडेट येतील. आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणचा आहे ते समजेल. चला तर मग बघूया युनिट 1, कॉम्प्युटर इव्हॉल्युशन अँड परफॉर्मन्स मधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पहिला कोणचा आहे आपला. सर्वात पहिला आणि अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणचा आहे. एक्सप्लेन वोन न्यूमन आर्किटेक्चर विथ नीट डायग्राम, डिस्कस इट्स फीचर्स अँड लिमिटेशन. हा क्वेश्चन 8 मार्काला येऊ शकतो आणि येणार. आन्सर लिहिताना आपण आन्सर रायटिंग कसे करायचं, आपण पहिल्यांदा डेफिनेशन लिहायची, नीट डायग्राम काढायचा, नंतर त्याचे कंपोनंट, नंतर फीचर्स आणि लिमिटेशन.
रिमेंबर स्टुडंट, डायग्राम इज कंपल्सरी. जर डायग्राम काढला नाही तर तुम्हाला मार्क कमी मिळू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे तुमचा? एक्सप्लेन हार्वर्ड आर्किटेक्चर विथ नीट डायग्राम, कम्पेअर हार्वर्ड आर्किटेक्चर अँड ओन न्यूमन आर्किटेक्चर. हा क्वेश्चन एक्झाममध्ये कसं लिहायचा? पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, याची डेफिनेशन लिहायची, त्याच्यानंतर डायग्राम काढायची, नंतर कंपॅरिझन टेबल आपण लिहायचा. टेबल फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहिल्यास एक्झामिनरला आन्सर अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि आपल्याला जास्त मार्क मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला हेच आपण डिस्कस केलो आहे. टेबल फॉर्मॅटमध्ये लिहायचं, त्याच्यामध्ये 7 किंवा 8 आपण हे करायचं, आपण पॉईंट्स लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एक्सप्लेन इव्हॉल्युशन ऑफ इंटेल प्रोसेसर आर्किटेक्चर फ्रॉम 4 बिट टू 64 बिट प्रोसेसर. यामध्ये आपण आन्सर रायटिंग कसं करायचं? राईट काय करायचं आपण, इंटेल 4004 4 बिटचं लिहायचं, 16 बिट 32 बिटचं लिहायचं आपण, पेंटिनम सिरीजचं कोर i3 i5 i7 मॉडर्न 64 बिट प्रोसेसर, हे आपलं सिक्वेन्स असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला टाइमलाईन फॉर्मॅटमध्ये जर आपण आन्सर लिहिलो तर आपल्याला पैकी मार्क मिळू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, एक्सप्लेन कॉम्प्युटर कॉम्पोनंट अँड टॉप लेवल व्ह्यू ऑफ कॉम्प्युटर फंक्शन्स अँड इंटरकनेक्शन विथ नीट डायग्राम, आणि त्याचे कॉम्पोनंट लिहायचे आपण. आन्सर स्ट्रक्चर कसं करायचं आपण, पहिल्यांदा आपण काय इनपुट युनिट लिहायचे, त्यानंतर मेमरी युनिट, कंट्रोल युनिट, ALU, आउटपुट युनिट, यानंतर आपण नीट ब्लॉक डायग्राम काढायची. डायग्राममुळे आपल्याला एक्झामिनर वर चांगला इम्प्रेशन पडतो आणि आपल्याला चांगले मार्क देतो तो. नेक्स्ट क्वेश्चन कोणता इम्पॉर्टंट क्वेश्चन, तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर डेकोडर भाऊला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्ही. चला तर मग बघूया, एक्सप्लेन बस इंटरकनेक्शन स्ट्रक्चर विथ नीट डायग्राम. एक्झाममध्ये खालील बस एक्सप्लेन करा. कोणत्या बस? ॲड्रेस बस, डेटा बस, कंट्रोल बस. हे एक्झाममध्ये आपण चांगल्या रीतीने जर आपण प्रेझेंट केलो ना, आपल्याला चांगले मार्क भेटतात. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, एक्सप्लेन अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट विथ नीट डायग्राम. हा इझी क्वेश्चन आहे, तुम्ही करून जावा. एक्सप्लेन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ साइन नंबर ऑफ युजिंग एक्झाम्पल. या युनिटमध्ये आपण काय करायचं, आपण क्वेश्चनमध्ये काय करायचं, आपण याचे कन्व्हर्जन आपल्याला लिहायचे. कसं करायचं आपण, बायनरी कन्व्हर्जन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, हे आपण आपलं आन्सरमध्ये स्ट्रक्चर पाहिजे आपल्या. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, एक्सप्लेन द डिझाईन ऑफ हाफ ॲडर अँड फुल ॲडर विथ ट्रूथ टेबल अँड लॉजिक डायग्राम. यामध्ये हा क्वेश्चन 100% येणार एक्झाममध्ये. आन्सर रायटिंग कशी करायची आपल्याला, पहिल्यांदा डेफिनेशन, त्यानंतर ट्रूथ टेबल, त्यानंतर लॉजिक डायग्राम आणि त्याच्यानंतर इक्वेशन. ट्रूथ टेबल आणि लॉजिक डायग्राममुळे आपल्याला फुल मार्क मिळू शकतात आपल्याला. डायग्राम मस्ट आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन कोणता, एक्सप्लेन कॅरी लुक आइड ॲडर CLA विथ नीट डायग्राम अँड इट्स ॲडव्हान्टेजेस. कॅरी लुक आइड ॲडर हा रिपीटेड क्वेश्चन आहे. आन्सरमध्ये वर्किंग डायग्राम आणि ॲडव्हान्टेजेस आपण लिहिले पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील. त्यामध्ये एक पॉईंट तुम्ही ॲड करा, CLA इज फास्टर दॅन रिपल कॅरी ॲडर. हा पॉईंट अंडरलाईन करून लिहा. नेक्स्ट क्वेश्चन कोणता, एक्सप्लेन फास्ट ॲडर अँड कम्पेअर विथ रिपल कॅरी ॲडर. यामध्ये आपण कंपॅरिझन टेबल वापरायचं, आपण पॅरामीटर्स इन्क्लूड करायचे त्याच्यामध्ये, दोन्हीचे स्पीड, हार्डवेअर कॉम्प्लेक्सिटी, डिले आणि परफॉर्मन्स. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आपला, एक्सप्लेन मल्टिप्लिकेशन ऑफ पॉझिटिव्ह बायनरी नंबर विथ सुटेबल एक्झाम्पल. हा क्वेश्चन विदाउट एक्झाम्पल आन्सर इनकम्प्लीट आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये एक्झाम्पल लिहिलंच पाहिजे. हे आपण वर डिस्कस केलो आपण. एक्सप्लेन बोथ अल्गोरिदम फॉर मल्टिप्लाइंग बायनरी इंटिजर विथ सुटेबल एक्झाम्पल. स्टुडंट, बोथ अल्गोरिदम हा युनिट 1 मधील खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पॉसिबल क्वेश्चन कोणते पडतात यामध्ये, एक्सप्लेन बोथ अल्गोरिदम, नीड ऑफ बोथ अल्गोरिदम, ॲडव्हान्टेजेस और स्टँडर्ड मल्टिप्लिकेशन. यामध्ये आन्सर रायटिंग कसं करायचं आपण, पहिल्यांदा
ऑल्गोरिदम राईट करायचं, त्यानंतर त्याचा फ्लो, त्यानंतर एक्झाम्पल आणि त्याचे लास्टला ॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट हे आपण आता डिस्कस केलो आपण. Differentiate between the ripple carry adder and carry look ahead adder in terms of speed and hardware complexity. यामध्ये कसं करायचं आपण, डायरेक्ट कंपॅरिझन क्वेश्चन आहे हा, टेबल फॉर्मॅटमध्ये लिहायचं. एक्झामिनरला कंपॅरिझन आन्सर जास्त आवडतात, त्याच्यामध्ये पॅरामीटर इन्क्लूड करायचे. एक्सप्लेन पॅरामीटर यूजर मेजर कॉम्प्युटर परफॉर्मन्स, हे करून जावा, इम्पॉर्टंट आहे. What are the types of buses in computer system? Explain system bus, address bus, data bus, and control bus. Easy है. Explain functional unit ALU, CU, memory. Easy है, करून जाओ तुम्ही. Last and most important question. Explain the parameter used to measure computer performance, clock speed, CPIs, MIPS. हे करून जाओ तुम्ही. याच्यासोबत परफॉर्मन्स न्यूमेरिकल्स व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. याचे न्यूमेरिकल्स सुद्धा करून जाओ तुम्ही. एक्झाममध्ये येणार. हे क्वेश्चन कसं लिहायचं एक्झाममध्ये, फॉर्म्युला आधी लिहायचा, त्यानंतर गिव्हन व्हॅल्यू, त्यानंतर सबस्टिट्यूट करायचं त्या, आणि फायनल आन्सर बॉक्समध्ये लिहायचे, जेणेकरून तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतील. तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर तुमचा रिझल्टमध्ये शो होईल आणि तुमची लवकर प्लेसमेंट होईल. चला तर मग बघूया. जर तुम्हाला अशाच प्रकारचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिट 2, युनिट 3, युनिट 4 आणि युनिट 5चे डिटेल एक्सप्लेनेशन आणि आन्सर रायटिंग कसं करायचे हे व्हिडिओ पाहायचे असतील तर तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या ग्रुपमध्ये, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिट 2 मध्ये. थँक्यू.